आज आपण बघणार आहोत युनिव्हर्स मूल्यांक 4, 5 आणि 6 यांना काय संदेश देतोय। बापरे, अगदी 4, 5 आणि 6 वाल्यांना युनिव्हर्स अगदी कार्ड उडवून देतोय। तर बघूया 4 वाल्यांसाठी काय युनिव्हर्सने सांगितलंय। आस्क युअर एंजल्स, म्हणजे युनिव्हर्स सांगतंय 4 वाल्यांसाठी काहीतरी खूप मनामध्ये प्रश्न चालू आहेत, प्रश्नचिन्ह कुठेतरी त्यांच्या आहे आणि त्यांना पाहिजे की ह्या प्रश्नांचं उत्तर मला कोण देईल। तर युनिव्हर्स सांगते की तुम्ही ज्या एंजलला किंवा तुम्ही ज्या देवदूतांना मानताय, पर्टिक्युलर कुठल्या देवाला मानताय, तर त्याला मानत असाल तर तुम्ही त्या देवाचं नामस्मरण करा, तुम्हाला नक्कीच उत्तर मिळणार आहे। कारण तुमच्या मनामध्ये खूप प्रश्नांचा गोंधळ चालू आहे। त्याच्यानंतर 5 नंबरवाल्यांसाठी आलं आहे युनिव्हर्स कडनं विदिन द नेक्स्ट फ्यू मंथ्स, म्हणजे तुम्ही जर एखादी कुठली गोष्ट करण्याचा प्रयत्न करताय किंवा काही तुम्हाला खरेदी करायचंय किंवा कुठली गोष्ट तरी अंमलात आणायची आहे, तर काही थोड्या महिन्यामध्येच तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे। तर 5 नंबरवाल्यांनी खुश व्हा, तुमची इच्छा लवकरच काही महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे। आणि 6 नंबरवाल्यांसाठी युनिव्हर्सनी कार्ड दिलंय लेट गो, जे झालंय त्याला सोडून द्या, सोडून देण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे। जे झालंय त्या गोष्टींवर रडत बसू नका, कुढत बसू नका। कुठल्या तरी गोष्टी तुम्ही खूप मनामध्ये संयम नाहीये, खूप त्याच गोष्टीत सगळत बसलायत आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे। तर युनिव्हर्स सांगतो लेट गो, म्हणजे त्या गोष्टींना सोडून द्या। त्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तोपर्यंत नवीन गोष्टी तुमच्या समोर येणार नाहीत आणि नवीन विषयांमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने पदार्पण करू शकणार नाही। त्याच्यामुळे मागच्या जुन्या गोष्टींना लेट गो करा आणि नवीन गोष्टींना वेलकम करा। तर अशाच युनिव्हर्सच्या वेगवेगळ्या संदेशांना जाणून घ्यायचं असेल तर वास्तू मांगल्य चॅनेलला फॉलो करा।